भाजप विधानसभेच्या 75 जागांवर अधिक भर देणार, 125 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य। मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही, तर 20 जागांवर ठाकरे गट आणि 18 जागांवर काँग्रेस ठाम। मुंबईतील विधानसभेच्या 36 जागांपैकी 5 जागांवर महाविकास आघाडीतून कुणाचाही दावा नाही। मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंडची जागा कुणालाही नकोशी, 5ही जागांवर भाजपचे आमदार। महाविकास आघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा। महाविकास आघाडीमध्ये 125 जागांवर कुठलीही अडचण नाही, 125 जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत। उर्वरित जागांबाबत गणपतीनंतर चर्चा होणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। जात धर्म पाहून उमेदवारांची चाचपणी नाही, तर इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवार देणार, ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचं वक्तव्य। भाजप 15च्या प्रकल्पाला अजित पवार यांच्याकडून ब्रेक, कार्ला इथल्या चाणक्य एक्सेलन्स सेंटरची निविदा रद्द, मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारला जाणार होता प्रकल्प। लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊतांविरोधात पोलिसात तक्रार, अपघात प्रकरणातील तिघांवर बीफ कटलेट खाल्ल्याचा राऊतांचा आरोप, तर बिलामध्ये बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची नागपूर पोलिसांची माहिती। बिलामध्ये बीफचा उल्लेख नाही यामध्ये शंका, तर पोलिसांना बिल जप्त करायला 4 दिवस का लागले, संजय राऊत यांच्याकडून पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित। संजय राऊतांनी बीफ कटलेटच्या आरोपाचे पुरावे द्यावेत, अन्यथा पोलिसात तक्रार करणार, विश्व हिंदू परिषदेचे नंदकिशोर दंडारे राऊतांविरोधात आक्रमक। विधानसभेला खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटल्यास दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देणार, अजित पवारांचं आवाहन। शिवाजीराव आढळराव पाटलांची पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ, आढळराव मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिरूर दौऱ्यावेळी मात्र उपस्थित होते। मुंबईच्या भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप, भायखळ्यामध्ये लागलेल्या बॅनरची देखील चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची आरती, चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। सरन्यायाधीश राजकीय लोकांना भेटतात तेव्हा मनामध्ये शंका निर्माण होते, सरन्यायाधीश आणि पंतप्रधान असं छान चित्र दिसून आलं, आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांकडून खंत व्यक्त। भाजप नवीन पायंडा पाडतोय, मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड भेटीवर वडेट्टीवार यांची टीका।